दोन भावांचं युती मनोमिलन बरं का एकत्रीकरण हे झालेलं आहे. आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेल्या आहेत. तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत, शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे. 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे. त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल. ठीक आहे ना, होईल ना उद्या. नाही असा मुहूर्त काय काढलेला नाही आहे. पण मी तुम्हाला कालही सांगितलं की हा एक नवीन प्रयोग आहे. राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र निवडणुका लढत आहेत. फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे. या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक यांनी चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा हात फिरवला जाईल. हे नाटक नाही आहे. तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे, हे लक्षात घ्या. हा प्रीतिसंगम आहे. नाटक असेल तर ते प्रीतिसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीतिसंगमामध्ये सहभागी होईल. नाटक कुठलं आहे? काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे. ज्या पद्धतीनं जशी चांगल्या नाटकाची तिकीटं ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीटं मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटरपुढे नाटकं करतात. म्हणजे आमचा शो हाऊसफुल. कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता. प्रचंड पैसे खर्च करून तिकीटे विकत घेतली गेली, विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहीत आहे की कशात कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत. आम्ही तरी पाहिलं नाही. हेलिकॉप्टर चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेलं नगरपालिकांच्या, आम्ही तरी कधी हे पाहिलं नाही. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. पण या निवडणुकीमध्ये जुंपली कोणामध्ये तर सत्ताधारी पक्षाच्या 3 गटातच भाजप विरुद्ध शिंदे गट, शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट, या तिघांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली. कोकण असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोट्यावधी रुपये आले कुठून, कसे आले, वाटले गेले, पकडले गेले. काय केलं निवडणूक आयोगानं? हर्षवर्धन सकपाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात ते 100% खरं आहे की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली. यात चुकीचं काही नाही. तरीही आम्ही आमचे कार्यकर्ते लढले, आमचे नेते गेले नाहीत. कारण आम्ही वर्षानुवर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मेंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण, चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं. आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहानी जे तुम्हाला दिलं आहे दरोडा टाकून ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा. मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल. चोरलेला पक्ष, चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढत आहे, लक्षात घ्या. जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोचवला, आम्ही सगळ्यांनी पोचवला, तोच चोरून तुम्ही निवडणुका लढताय. तो बाजूला ठेवा. एक निवडणूक तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. कारण राज्य निवडणूक आयोगाचा जो अधिकार असतो आणि बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला. त्याच्यामुळे EVMवर संशय तर येणारच. आकडे बघा महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आकडे आले तेच
नगरपालिका झाले 120 125 काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले, 54 जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले आणि 40-42च्या आसपास अजित पवार हेच आकडे विधानसभेत आले ना. म्हणजे त्याच मशीन वापरल्या का सेटिंग केलेल्या फिटिंग केलेल्या. तेव्हा तुम्ही विकासाचा विजय, देवाभाऊंचा विजय, असली नकली शिवसेना आहे कोणाला सांगताय हे आम्हाला सांगू नका. जनता उद्यापासून म्हणायला सुरुवात करेल आम्ही तर मत नाही दिलं यांना. उद्या तुम्ही सर्वे कराय आणि लोक सांगतील 100पैकी 80 आम्ही यांना मत दिलं नाही. जिथे सर्वाधिक मतानं हे निवडून आलेले आहेत सातारा वगैरे भागात तिथे उद्या लोकांचा सर्वे करा आम्ही यांना मत दिलं नाही. हे जिंकले कसे आम्हाला माहीत नाही लोकांची रिॲक्शन. बघा महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी व्हावी असं काही लोकांना सतत वाटतं प्रत्यक्ष. मग त्या भाजपला वाटतं मिंद्यांमध्ये भाऊबंदकी व्हावी, मिंद्यांना वाटतं अजित पवारकडे भाऊबंदकी व्हावी आणि भाजपला वाटतं की संपूर्ण देशामध्ये भाऊबंदकी व्हावी आणि आम्ही राज्य करावं. फोडा झोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीतिसंगमाचा प्रयोग करतो आहोत ना. त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. नगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे. ही संवेदनशील निवडणूक आहे, ही भावनात्मक निवडणूक आहे आणि ही मुंबई वाचवण्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे जर त्याच्या नाही ठीक आहे कोणते आशिष शेलार काय म्हणतात त्याच्यावरती या राज्याचं नाव तर भाजपचे राजकारण हल्ली चालत नाही. मुंबईतले राजकारण चालत नाही त्यांच्या बोलण्यावर हे त्यांनाही माहिती आहे. तेव्हा असे टीका टिप्पण्या करून काही आम्हाला फरक पडत नाही. ही मुंबई मराठी माणसाची. भारतीय जनता पक्षाचा आमदार पराग शहा हा रस्त्यावर उतरून एका मराठी रिक्षावाल्याला मारतो. तो चुकला असेल, त्याने नियम मोडला असेल, पण भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये रोज नियम मोडत आहे. मी कालही म्हणालो नियमबाह्य पद्धतीनं अडाणीला अख्खी मुंबई दिली. पराग शहा जाऊन अडाणीची कॉलर पकडणार आहेत का? हिंमत आहे? किंवा पराग शहा जाऊन देवेंद्र फडणवीसांना जाब विचारणार आहेत तुम्ही नियमबाह्य पद्धतीनं मुंबईतल्या जमिनी, मिठागृह, धारावीचे भूखंड कसे दिले? महानगरपालिकेनं नियम मोडून FSI संदर्भातले निर्णय नियमबाह्य पद्धतीनं अडाणीच्या सोयीचे कसे घेतले? या संदर्भात पराग शहासारखे जे नवीन गुंड निर्माण झालेले आहेत राजकारणातले ते प्रश्न विचारतील का? जर त्यांनी तो प्रश्न विचारला तर मी त्यांच्या रिक्षावाल्याला मारल्याचं समर्थन करेन. काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. एक लक्षात घ्या, हे स्थानिक पातळीवरती काही वेगळा विचार कुठे झाला असेल त्याच्याविषयी मी म्हणणार नाही, पण ओव्हरऑल काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आमची खूप इच्छा आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद असू नयेत आणि राज ठाकरे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेत आम्ही लढावं. म्हणजे काँग्रेसला आम्ही आवाहन केलेलं आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायची आहे. मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहे मुंबई सोडून. आता त्यांची काही गणितं असतील, पण अमरावती, चंद्रपूर, वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिकात यश मिळालं. पण मुंबईचं राजकारण वेगळं आहे. आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतो की आपण एकत्र लढलं पाहिजे. जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, मतभेद बाजूला ठेवून. असा आमचा साधारण मुंबईच्या बाहेर अनेक महानगरपालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषदामध्ये आम्ही समन्वयानं किंवा एकत्र येऊन निवडणुका लढू शकतो. नाही बघा ती जागा ठरेल, पण मी जे मगाशी म्हणाले की दणदणीत पद्धतीनं या युतीची घोषणा वाजत गाजत गुलाल उधळत, कारण हा एक मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक क्षण या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आले. बघा धुरंधर हे पात्र जे आहे या पात्राविषयी तुम्हाला कल्पना आहे. हे फुगवलेलं पात्र आणि सुजवलेलं पात्र आहे, काल्पनिक पात्र आहे. धुरंधर आहे ते खरं पात्र नाही आहे. त्यातलं खरं पात्र कोणतं असेल तर हेमंत डकैत.
हे त्यातलं खरं पात्र आहे. आता भारतीय जनता पक्षाला मुंबईची लॅरी करायची असेल, लॅरी, तर ते अशी धुरंधर अत्यंत खोटं पात्र आहे, सुजवलेलं आणि फुगवलेलं पात्र आहे ते धुरंधर. या देशामध्ये धुरंधर कोण, महाराष्ट्रात धुरंधर कोण, हे भाजपा ठरवू शकत नाही, जनता ठरवेल. आणि ज्या बनावट पद्धतीनं कालचे निकाल लावले गेले, जे बिहारमध्ये झालं तेच काल नगरपालिका निवडणुकात झालं. बाकी काय, मी कालच्या नगरपालिका निवडणुकांची तुलना ही बिहारच्या निकालाशी करतो. म्हणूनच म्हणतो ना, मुंबई वेगळी आहे. मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका, तुलना करू नका. मुंबईची जनता वेगळी आहे. आयोगानं काय केलं? आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा मिंदे गटाचा हस्तक असल्यासारखा वागत होता. हस्तक. हर्षवर्धन सकपाळ यांनी जे सांगितलं ते सत्य आहे की निवडणूक आयोगाच्या मदतीनं ही नगरपालिका निवडणुकाचे निकाल सत्ताधाऱ्यांनी आपल्या बाजूनं लावले, हे सत्य आहे. पण फार काळ, मी वारंवार म्हणतोय, फार काळ चालणार नाही. कुठेतरी पूर्णविराम या संपूर्ण घटनेला मिळतो.